अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी, संपूर्ण कार्यालय बंद, सुरक्षा सतर्कतेवर. अकोला महाराष्ट्र इथून संजय दास यांचा रिपोर्ट. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे, ज्यामुळे पोलीस प्रशासन हाय अलर्टवर होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईमेलमध्ये बॉम्बची धमकी आणि दुपारी 2 वाजण्याचा अल्टिमेटम होता. धमकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ बंद करण्यात आले आणि तक्रारींमुळे सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर सुरक्षित ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना हलवण्यात आले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथके सखोल तपास करत आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यातील नागपूर आणि कोल्हापूर येथे असे धमकीचे ईमेल पाठवण्यात आलेले आहेत. परिणामी नागपूर आणि अकोला येथील संबंधित सरकारी कार्यालय बंद करण्यात आली आहेत. सध्या सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत आणि तपास यंत्रणा धमकीचे स्रोत शोधण्यासाठी विविध कोनातून तपास करत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहू एका मेल आय डी वरून कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती. त्याच्यामध्ये RDXनी आपलं ऑफिस म्हणजे कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ते इव्हॅक्युएट करून घ्या, खाली करून घ्या, अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता. आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या BDDS टीमला माहिती दिली. लोकल पोलीस स्टेशन आणि RCP असं सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो. BDDS टीमने पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची, इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठल्याही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलीही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या. आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्या, त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्ये ही देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल. मेल कोण पाठवलं याचा पत्ता लागला? ते आता आमचे सायबर एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करतायत. त्याची माहिती आम्ही संबंधित जे कंपनी आहे त्यांना, सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना पाठवलेली आहे. बाकी डिटेल्स त्यामध्ये जास्त देता येणार नाही. थँक्यू.